थेट आपण बीडमध्ये जाऊयात। उद्या बीडमध्ये मूक मोर्चा होणार आहे, त्याची तयारी आता या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। सर्वपक्षीय मोर्चा बीडमध्ये असणार आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडे। महेंद्र, इथे मूक मोर्चा निघणार आहे उद्या, त्याची तयारी देखील सुरू आहे। सर्वपक्षीय मोर्चा असेल, एक दबाव निर्माण करण्याचा देखील प्रयत्न असणार आहे। नक्कीच निखिला, संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 18 दिवस पूर्ण होत आहेत। मात्र या प्रकरणात केवळ 4 आरोपींना आतापर्यंत अटक झाली, तर 3 आरोपी अद्याप फरारच आहेत। त्यामुळे विरोधक असतील, सत्ताधारी असतील, 5ही आमदार जे आहेत आरोपींना अटक करावं या मागणीसाठी जे आहे सभागृह असेल किंवा इतर ठिकाणी असेल त्यांनी आवाज उठवलेला आहे। आणि जर पाहिलं तर उद्या याच प्रकरणात न्याय मिळावा यासाठी सर्वपक्षीय संघटना जी आहेत ते आता उद्या मूक मोर्चाच्या माध्यमातून बीडमध्ये रस्त्यावरती उतरताना आता आपल्याला पाहायला मिळाल। साधारणतः 1 लाखापेक्षा अधिक लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील असं समन्वयकांनी आता दावा केलेला आहे। आणि या मोर्चामध्ये शरद पवार हे येणार होते, मात्र काही कारणास्तव शरद पवार हे येणार नाहीत। आणि उद्याची जर तयारी जर म्हणलं तर हा जो परिसर आहे हा नॅशनल हायवे आहे आणि या हायवेच्या समोरच जिल्हाधिकारी कचेरी कार्यालय आहे। जवळपास 1 किलोमीटरचा हा परिसर आहे। उद्या याच परिसरामध्ये जो मोर्चा आहे या जिल्हाधिकारी कचेरीवर येऊन धडकणार आहे। सकाळी साधारणतः 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे। आणि या मोर्चामध्ये देशमुख कुटुंब जे आहे ते अख्खं कुटुंब जे आहे ते राहणार आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आमदार असतील, खासदार असतील, सर्वच नेते, सर्वच लोक या मोर्चात सध्या उद्या उपस्थित राहतील। शाळा असेल, महाविद्यालय असेल, सर्व उद्या बाजारपेठा देखील निखिला बंदचे जे आहे ते आवाहन करण्यात आलेलं आहे। एकंदरीत आता 11 वाजता उद्या मोर्चाला सुरुवात होईल, त्याची तयारी जी आहे आज सायंकाळपर्यंत आता पूर्ण होणार आहे। धन्यवाद महेंद्र माहितीबद्दल। तर आपण दोन्ही ठिकाणी पाहतो, लातूरातल्या रेणापूरमध्ये मराठा समाजानं हा आक्रोश मोर्चा काढलाय। सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहतो की बीडमध्ये उद्या सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे। बीडमध्ये हा मूक मोर्चा असेल आणि सर्वपक्षीय नेते देखील यामध्ये सहभागी होतील। जरांगे पाटील देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत।